भगीरथ भालके यांची जनआशीर्वाद यात्रा आज मंगळवेढा तालुक्यातून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आज 14वा दिवस आहे. विद्यमान आमदार खरं तर त्यांनी चांगली कामं केली म्हणून सांगितलेलं आहे. आज 14वा दिवस काय लोकांची नक्की समस्या आहेत? या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात मी 14 दिवसापूर्वी या भागाचं मतदारसंघाचं आराध्य दैवत असणाऱ्या हुन्नूरच्या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरुवात केली आणि 13 दिवसामध्ये मंगळवेढ्याच्या प्रत्येक गाव न गाव वाडी वस्तीप्रती जाऊन तिथल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन, वडीलधारी माता भगिनी तरुण सहकाऱ्यांचा आशीर्वाद पाठबळ घेऊन भारत नानांच्या 11 वर्षातले काम लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी सांगून अनेक वैयक्तिक सार्वजनिक त्यांनी केलेल्या काय समस्या काय कामाच्या आठवणी त्या ठिकाणी सांगताना डोळ्यातून पाणी अडताना वडीलधारी दिसलेत. पण नानांच्या दुःखद निधनाच्या नंतर झालेली पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार, विद्यमान लोकप्रतिनिधी आणि सरकारच्याकडून चालू असलेला अन्याय अत्याचाराची वागणूक, गावातल्या प्रमुख एखादा सरपंच पदाधिकारी निधी जरी मागायला गेला तरी आमच्या गटात या पक्षात प्रवेश करा, आमचं काम करा, मगच तुम्हाला निधी देतो, जरी ही भावना असेल तर ही भावना लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी चुकीची आहे. आणि ही भावना बदलण्यासाठी त्या ठिकाणी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं या 3.5 पावणे 4 वर्षात इथल्या आमदारांनी स्वतःच्या आमदारकीचा वापर फक्त स्वतःचे कामे, रस्ते, ठेके आणि स्वतःचा प्रपंच आणि टक्केवारी यासाठीच त्या ठिकाणी केलेला आहे. एकीकडं 3000 कोटीचा निधी आणला म्हणून जर सांगत असतील तर गावागावात गेल्यानंतर रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या, शेतीच्या पाण्याचा, त्या ठिकाणी जर तुमचं सरकारमध्ये एवढं वजन होतं तर साधा मंगळवेढा तालुका यावर्षी दुष्काळाच्या यादीत त्या ठिकाणी समावेश करू शकला नसता. या ठिकाणी भारत नानांच्या सारखा लोकप्रतिनिधी असता तर 2014ला दुष्काळाच्या यादीतनं वगळलेला तालुका मंगळवेढा तालुका मुख्यमंत्र्याच्या पाठीमागं लावून त्या ठिकाणी स्वतः थांबून दुष्काळाच्या यादीत मंगळवेढा तालुक्यासाठीचा स्वतंत्र JR काढायला लावणारा एकीकडं लोकप्रतिनिधी आणि दुसरीकडं कोटीच्या कोटी उड्डाणं आणि आकडे सांगणारा लोकप्रतिनिधी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळावर, पीक विम्यावर, गारपिटीवर, इथल्या शेतकऱ्यांच्या वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्यावरती, इथल्या दुग्ध व्यवसाय पशुपालकांच्यावरती, या भागातल्या मग अंगणवाडी सेविका असतील, या भागातल्या त्या ठिकाणी आशा वर्कर ताई असतील, जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीत इथला आमदार बोलायला त्या ठिकाणी तयार नाही. इथला आमदार मुंबईच्या त्या दरम्यानच्या विषबाधेवरती बोलू शकतो, पण या मतदारसंघातल्या एका माझ्या खुपसिंगी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला एरंड्याच्या बी खाल्ल्यामुळं तिथं विषबाधा झाली. हा प्रश्न मतदारसंघातला प्रश्न आमदारांना दिसला नाही, पण मुंबईतला विषबाधेचा प्रश्न दिसला. नॉट रिचेबल नेता म्हणून तुम्हाला त्यांनी टीका केलेली आहे, कसं बघता? जर माझ्याबद्दल नॉट रिचेबल म्हणून ते जर पसरवत असतील तर पोटनिवडणूक झाल्यापासून ते 3.5 पावणे 4 वर्षात किती रिचेबल राहिले आणि मी देखील किती त्या ठिकाणी रिचेबल राहिलो हे माझ्या रोजच्या प्रोग्राममधून, सोशल मीडिया, फेसबुकच्या माध्यमातून मी किती गावांनी सुखदुःखाच्या प्रसंगी माझ्या वडिलांनी, भारत नानांनी शिकवल्या पद्धतीनं लोकांच्या घरापर्यंत सुखदुःखाच्या आणि अडीअडचणीच्या काळात जायचं. त्यामुळं मी असेल, माझी पत्नी असेल, माझ्या कुटुंबातलं भाऊ सदस्य असतील, ह्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी झालेला आहेत. आणि म्हणून फक्त या जनआशीर्वाद यात्रेला वाढता प्रतिसाद, लोकांचा आशीर्वाद, वाढती त्या ठिकाणी संख्या बघता फेक नॅरेटिव्ह आणि चुकीचा संदेश लोकांच्यात पसरवण्यासाठी या विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सध्या सरकल्यामुळं ही चाललेला प्रकार आहे. पण या प्रकाराला येणाऱ्या काळात इथलीच तमाम मायबाप जनता त्या ठिकाणी आशीर्वाद देईल. आणि तुम्ही जर एवढं रिचेबल तुम्ही राहिला असं तुम्हाला जर वाटत असेल तर या 3.5 पावणे 4 वर्षात किती दिवे लावले आणि किती लोकांच्यासाठी भांडला बोलला. तुम्हाला तालिका अध्यक्ष व्हायला वेळ आहे, पण इथल्या आमच्या जनमानसाची, मग समाजाची, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही बोलू शकला नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी बोलू शकला नाही, लिंगायत समाज, मुस्लिम समाजाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकला नाही. तुम्ही फक्त स्वतःचा प्रपंच, कुटुंब, ठेकेदारी एवढ्याच पुरतं मर्यादित काम त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे लोक येणाऱ्या काळात त्याच ताकदीनं जसं लोकसभेला एकवटून सरकार आणि सरकारच्या चुकीच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत एकवटली, तीच भूमिका येणाऱ्या काळात या बाबतीत जसा नानांच्या काळात सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम केलं, तीच भूमिका माझी असणार आहे. आणि त्यासाठी इथली तमाम मायबाप जनता हे आशीर्वाद द्यायला माझ्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहतील, ह्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं दिसून आले. भारत नानांना प्रचारकांचा विरोधक म्हणून निवडून दिलं जात होतं किंवा बघितलं जात होतं, मात्र तुम्ही आता प्रचारांच्या मांडीला मांडी लावून बसताय, त्यांच्याबरोबर करताय, असा एक प्रचार सगळीकडे केला जातो. काय नक्की ते मुळात दामाजी सहकारी साखर कारखान्यावरचा तो कार्यक्रम
आम्ही त्या ठिकाणी चुकीचा माणूस बाजूला सारायचं म्हणून तिथल्या शेतकऱ्याच्यावरती, तिथल्या दामाजी सहकारी साखर कारखान्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या अनेक सभासदांच्यावरती अन्याय अत्याचाराची वागणूक होत होते. त्यांचं स्वतः घामाच्या दामातून जो साखर कारखाना उभा राहिला ते सभासद तो मालकी हक्क जर वगळण्याचं काम आमदार आणि चेअरमनच्याकडून त्या काळी होत असेल तर आम्ही समविचारीच्या माध्यमातून चुकीचा माणूस बाजूला सारायचं म्हणून तिथल्या वडीलधाऱ्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर केलं आणि चुकीचा माणूस बाजूला देखील सारण्याचं काम त्या दरम्यान झालं आणि समविचारीच्या माध्यमातून तो 2 वर्षानंतरचा पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला आणि त्या निमित्तानं आम्ही गेलो. या सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे. आदरणीय मारवाडी वकील साहेब, आदरणीय शाह शेटजींनी उभा केलेली आणि इतर अनेक तिथल्या त्या कालच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्यानं तो उभा राहिलेली संस्था टिकली पाहिजे ही भूमिका मंगळवेढ्यातल्या तमाम लोकांची, सभासदांची आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आलो आणि जिथं त्या ताकदी एकत्रित आल्या आणि त्यांना केलेल्या मदतीचा, त्यांनी त्या ठिकाणी ज्यांच्या मदतीनं, आशीर्वादानं लोकप्रतिनिधी, आमदार त्या ठिकाणी निवडून गेलेत, त्यांच्या मदतीचा त्यांना विसर जर झाला असेल आणि त्या केलेल्या मदतीचा त्यांना पश्चाताप यापूर्वीच त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून, बोलण्यातून त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे. ते त्यांची भविष्यकाळात पश्चातापाची जर त्यांना ते चूक केली असं वाटत असतील तर ते दुरुस्त करतील आणि त्या भूमिकेतून मी त्या ठिकाणी नानांच्या पद्धतीनं काम सुरू ठेवायचं आहे आणि तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची गरज आहे. येणाऱ्या काळात जसं जसं या उमेदवारीच्या बाबतीत चित्र स्पष्ट होईल झाल्यानंतर लोकांची भूमिका चुकीचा माणूस बाजूला सारायची आहे ही आहे आणि त्यासाठी मी लढतोय. मी नानांनी, माझ्या वडिलांनी दिलेला जो शब्द आहे, त्यांची जी त्या ठिकाणी अधुरं राहिलेली स्वप्न ती पूर्ण करण्यासाठी या लढा त्या ठिकाणी लढतोय आणि त्या लढ्यात इथला प्रमुख वडीलधारी मायबाप जनता पोटनिवडणुकीलाही 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी मला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आहे. तीच भूमिका आणि त्याहून अधिक पाठबळ इथल्या वडीलधारी मायबाप जनतेचं माझ्या पाठीशी असणार आहे. चुकीचा माणूस बाजूला काढला, पुन्हा प्रचारकांची मदत घेणार का? नाही, चुकीचा माणूस बाजूला सारण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींचं, लोकांचा आशीर्वाद, पाठबळ माझ्या पाठीशी असेल, कारण चुकीचा दृष्ट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती हुकुमशाही पद्धतीनं सर्वसामान्यांच्या माणसांच्यावरती पोलीस स्टेशन, इतर अधिकारी हाताशी धरून त्या तालुक्यात आणि या भागात चुकीचं जर काम चाललं असेल तर हा मतदारसंघ देवभूमी असणाऱ्या पांडुरंगाच्या स्पर्शानं झालेला एकीकडं पंढरपूर आहे आणि संत भूमी म्हणून ओळखला जाणारा मंगळवेढ्याचा, या साधू संतांचा, देवभूमीचा हा मतदारसंघ आहे. चुकीचा माणसं खड्यासारखी बाजूला सारतायत हे त्या ठिकाणी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे आणि तीच जर भूमिका घेऊन जात असताना कुणी पाठबळ सहकार्य करण्याची भूमिका जर व्यक्त केली तर तो नक्की सोबत घेण्याची भूमिका माझी इथून पुढच्या काळात असणार आहे. शरद पवारांची आपण 2 वेळा भेट घेतलेली आहे. काय नक्की उमेदवारीबाबत काय चर्चा? नाही, महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय काँग्रेसचे नेते सुशीलकुमारजी शिंदेसाहेब, नानाभाऊ पटोले, सेनेचे सर्व नेते मंडळी, उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा या आपल्या जिल्ह्यातले दोन्ही खासदार, आदरणीय खासदार प्रणितीताई, आदरणीय खासदार दरीशील भाई यांची मी प्रत्यक्ष भेट घेऊन लोकसभेच्या वेळी तुम्ही जी टाकलेली जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पडले. गावागावात बूथपर्यंत आमचा प्रमुख पदाधिकारी, तरुण सहकारी काम त्या ठिकाणी करत होता आणि या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लोकसभेच्या वेळी खासदार ताईंच्या पाठीमागं 45,500 मताचं मताधिक्य देऊन या ताईंच्या विजयामध्ये इथल्या तमाम मायबाप जनतेने सिंहाचा त्या ठिकाणी वाटा उचललेला आहे आणि या प्रामाणिक कामाच्या जोरावर मी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीला उमेदवारी मागतोय. महाविकास आघाडीची नेतेमंडळी देखील सकारात्मकपणे माझा आणि इथल्या तमाम वडीलधारी प्रमुख जनतेचा मनाचा, अंतर्मनाचा कानोसा घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घेतील. या बाबतीत मी सकारात्मक आहे. मला या बाबतीत कुठलीही अडचण भविष्यकाळात येणार नाही. समजा आलीच तर आपली भूमिका काय? नाही, आलीच तर माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी शिकवण दिली आहे. कोणती भूमिका, कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या गावागावातल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी घेईल, पण तशी वेळ माझ्यावरती अजिबात ही येणार नाही. ही त्या ठिकाणी मी त्या बाबतीत सकारात्मक आहे, त्यामुळे तशी अडचण येणार नाही आणि जरी कोणी त्या ठिकाणी आणली तर माझ्या लोकांना, माझ्या वडीलधाऱ्यांना विचारात, विश्वासात घेऊनच मी पुढचा त्या ठिकाणी निर्णय घेईन. कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.